भूगोल इयत्ता 11वी चॅप्टर 3 अपक्षरणाची कारके. तुम्ही हे पाहिले आहे की भूरूपांचा उपयोग ठिकाणांना किंवा गावांना नाव देण्यासाठी केला. भूरूपे निसर्गात विशिष्ट प्रक्रियेद्वारे तयार होतात. कारके त्यांवर कार्य करत असतात. प्रदीर्घ कालखंडानंतर भूरूपे विकसित होतात. नदी, सागरी लाटा, वारा, भूजल आणि हिमनदी या अपक्षरण कारकांबाबत यापूर्वीच्या इयत्तेत तुम्ही अभ्यास केला आहे. ही कारके माध्यम आहेत. या कारकांमुळे विदारण झालेल्या खडकांना विलग करणे, उचलणे, हलवणे, वाहून नेणे, संचयन करणे या प्रक्रिया घडतात. त्यामुळे अपक्षरणाची आणि संचयनाची भूरूपे तयार होतात. काही प्रक्रिया सर्व कारकांमध्ये समान असतात, परंतु काही ठराविक प्रक्रिया विशिष्ट कारकांमुळेच घडतात. खालील दिलेल्या तक्त्याच्या आधारे या प्रक्रिया कशा घडतात ते समजून घ्या. सोबत दिलेल्या आकृतींचा या प्रक्रिया कशा घडतात हे समजून घेण्यासाठी उपयोग होईल. अपक्षरण प्रक्रिया कारक आकृती. अपक्षरण प्रक्रिया. उखड या क्रियेत हिमनदीच्या तळावर व काठावर असलेल्या खडकांच्या पृष्ठभागावर सरकत्या बर्फाचा दाब पडतो. परिणामी तळाकडून वर आलेल्या व काठावर पुढे आलेल्या खडकांचा भाग उखडला जातो. यालाच उखड प्रक्रिया म्हणतात. अपक्षरण झालेल्या तळाकडील भाग ओबडधोबड होईल. कारक हिमनदी. अपक्षरण प्रक्रिया. अपघर्षण या प्रक्रियेत पृष्ठभागाचे घर्षण होऊन ते खरवडले जाते. जसे फर्निचरला पॉलिश करताना खरखरीत कागद वापरला जातो, तशीच काहीशी क्रिया येथे घडते. कारकाबरोबर वाहत असलेल्या अवसादांच्या कणांमुळे घर्षण घडते व पृष्ठभाग गुळगुळीत होतो. कारकाचा वेग जसा वाढतो तसे अपघर्षणही वाढत जाते. कारक वारा, हिमनदी, सागरी लाटा. अपक्षरण प्रक्रिया. सन्निघर्षण. खडक आणि खडकांचे तुकडे एकमेकांवर आपटतात व ते तुटून त्याचे लहान तुकडे तयार होतात. वहनादरम्यान तुकड्यांचा आकार लहान होतो, तसेच खडकाला गोलाई येत जाते. कारक वारा, सागरी लाटा, नदी. अपघर्षण आणि सन्निघर्षण या प्रक्रियेतील फरक म्हणजे अपघर्षण प्रक्रियेत पदार्थांच्या वहनादरम्यान भूपृष्ठावर परिणाम होतो, तर सन्निघर्षण हे वाहत्या पदार्थांशी संबंधित असते. द्रावण. जेव्हा काही खडकांचे अपक्षरण प्रक्रिया. द्रावण. जेव्हा काही खडकांचे अपक्षरण सागरातील किंवा नदीतील काही जलाचे आम्लात रूपांतर झाल्यामुळे होते, अशा प्रक्रियेस द्रावण प्रक्रिया म्हणतात. खडकातील चुना व चुनखडक ही खनिजे पाण्यात विरघळतात. नंतर ती पाण्याबरोबर वाहून किनारी भागात, जेथे चुनखडक, डोलोमाईट, वालुकाश्म असे खडक असलेले किनारी भाग अशा तऱ्हेचे अपक्षरणास जास्त संवेदनशील असतात. कारक भूजल, नदी, सागरी लाटा. अपक्षरण प्रक्रिया. अपवहन. भूपृष्ठावरील सुटे झालेले वाळूचे कण वाऱ्याबरोबर वाहून नेले जातात. जिथे वनस्पतींचा अभाव आहे तिथे ही क्रिया अधिक प्रभावीपणे घडते. एखाद्या भागातील वाळूच्या वाहून जाण्याने खळगा तयार होतो. यालाच अपवहन खळगा असे म्हणतात. कारक वारा. अपक्षरण प्रक्रिया. वेधन. नदीतील पाण्याबरोबर तळाकडचा गाळ वाहत असतो. कित्येकदा तळावरील अडथळ्यांमुळे किंवा तळावर असलेल्या भेगांमुळे प्रवाह चक्राकार बनतो. त्याबरोबर असलेल्या खडकांचे तुकड्यांना देखील चक्रीय गती प्राप्त होते. असा प्रवाह एकाच जागी सतत फिरल्यामुळे नदीच्या पात्रामध्ये खळगा निर्माण होतो. हा खळगा पुढे मोठा व खोलगट होत जातो. त्याला मडक्यासारखा आकार प्राप्त होतो. कारक नदी. अपक्षरण प्रक्रिया. अधोगामी अपक्षरण, अनुलंब अपघर्षण ही जलीय प्रभावाने होणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे तळाकडील पदार्थांचे अपक्षरण होऊन हा पदार्थ वाहून गेल्यामुळे नदीचे पात्र किंवा दरीचा तळभाग खोल होत जातो. कारक नदी, हिमनदी. अपक्षरण प्रक्रिया. अविशीर्ष अपक्षरण. नदीच्या उगमाकडे होणारे
पार्श्ववर्ती अपक्षरण. नदीच्या उगम क्षेत्रातील मृदा, दगडगोटे किंवा खडक हे उगम क्षेत्रातील तीव्र उतारामुळे कोसळतात. असे कोसळलेले पदार्थ नदी प्रवाहाच्या दिशेने वाहून नेते. यामुळे नदीचा प्रवाह उगम क्षेत्राकडे वाहतो. कारक नदी. बाजूकडील अपक्षरण. हे नदी किंवा हिमनदीच्या दरीच्या बाजूंवर होते. दरीच्या बाजूंचे अपक्षरण उपनद्यांद्वारे व इतर लहान नद्यांद्वारे होते. जेव्हा कधी अधोगामी अपक्षरणाची गती कमी होते, बाजूकडील अपक्षरणाचा प्रभाव अधिक जाणवतो. या प्रक्रियेला दरीचे रुंदीकरण पण म्हणतात. दरीच्या तलाकडील भागात सुद्धा बाजूकडील अपक्षरण घडते. याच्यामुळे मुख्यतः पूर मैदानांचे विस्तारीकरण घडते. कारक नदी हिमनदी. कर्षण. कारकांकडून संपादित झालेल्या पदार्थांचे भूपृष्ठालगतच्या भागाकडून घरंगळणे, ढकलणे आणि ओढणे या क्रियांद्वारे वहन होते. अशा प्रकारे वहन प्रामुख्याने मोठ्या आकाराच्या किंवा जड खडकांचे होते. भूजलाव्यतिरिक्त इतर सर्व कारके. उत्परिवहन. अनेकदा जड किंवा भरड खडक एकमेकांवर आदलत आपटत टप्प्याटप्प्याने पुढे जात राहतात. वारा किंवा पाण्याच्या बळाद्वारे वाळू, गोटे आणि खडकाचे तुकडे निलंबन प्रक्रियेने वाहून नेणे जड होते, तेव्हा ही क्रिया घडते. असे उसळलेले पदार्थ विशिष्ट उंचीवरून उचली घेऊन पुन्हा खाली येतात. नदी, वारे आणि सागरी लाटा. अपक्षरण प्रक्रिया. निलंबन. हलके सूक्ष्म पदार्थ प्रवाहाच्या वरच्या भागातून वाहत जातात. बऱ्याच अंतरापर्यंत हे कण तळाकडे स्थिर होत नाहीत. कारक नदी, वारा, सागरी लाटा. द्रावीकरण. अपक्षरण प्रक्रिया. द्रावीकरण. पाण्यात विरघळलेल्या स्थितीतील पदार्थ पाण्याद्वारे वाहून नेले जातात. या प्रदेशात चुनखडक व चुनखडकासारखे द्रवीभूत होणारे खडक आढळतात. त्या प्रदेशात विरघळलेले पदार्थ जास्त प्रमाणात असतात. कारक नदी, सागरी लाटा, भूजल. संचयन प्रक्रिया. कारकांच्या कार्यादरम्यान काही घटकांमुळे संचयनाची प्रक्रिया घडत असते. कारकांच्या गतीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम संचयनाच्या प्रक्रियेवर घडत असतो. कारकांच्या प्रवाहाची गती कमी झाल्यास त्यांची वहनाची क्षमता कमी होते व त्यानुसार वाहून नेत असलेल्या पदार्थांचे आकारमान देखील कमी होईल. तसेच त्यांचे वहन व संचयन कमी होते. पूर परिस्थितीत किंवा नदी पर्वतीय प्रदेशातून वाहत असताना नदीची गती जास्त असते, त्यामुळे वहन क्षमता देखील जास्त असते. तसेच संचयित केलेल्या पदार्थांचा आकार मोठा असतो. जर जमिनीचा उतार किंवा प्रवाहाची दिशा बदलली तर तेथे संचयन घडून येते. जेव्हा प्रदेशात उतारमान बदलते, जसे मैदानी प्रदेश, तेथे नद्यांची गती कमी होते. त्यामुळे गुरुत्वबळामुळे मोठे कण लवकर संचयित होतात. नंतर लहान कणांचे संचयन होते. तेथे अवसादांमुळे पुढे वाहून नेण्यास नद्या असमर्थ ठरतात व तेथे संचयनास सुरुवात होते. लहान कण प्रवाहात दीर्घकाळ तरंगत असतात. नदी व वारे सूक्ष्म कणांना शेवटपर्यंत वाहून नेतात आणि त्यानंतरच्या अवस्थेत त्यांचे संचयन घडते. प्रवाहमार्गात वृक्ष, पर्वत किंवा तत्सम अडथळा आल्याचे कारकांचा वेग मंदावतो. अशा स्थानी संचयनास सुरुवात होते. या प्रक्रिया तुम्हाला कारकांच्या अपक्षरण प्रक्रियेतून निरनिराळ्या भूरूपांची निर्मिती प्रक्रिया कशी घडते हे समजण्यास मदत करतील. भूरूपे अपक्षरण, वहन आणि संचयन प्रक्रियेचा एकत्रित परिणाम असतो. या प्रक्रिया मिळून एकत्रित कार्य करतात किंवा एकटेपणे सुद्धा कार्य करतात. यातील प्रत्येक परिणामानुसार विविध भूरूपे संबंधित कारकांकडून तयार होतात. त्यांचे सर्वसाधारण वर्गीकरण अपक्षरणाची आणि संचयनाची भूरूपे असे केले जाते. तुम्हाला हे लक्षात आले असेल की सर्व अपक्षयाची कारके सगळीकडे अस्तित्वात असत नाहीत. शुष्क प्रदेशात वारा हा प्रभावी असतो, तर नदीचे कार्य सर्वव्यापी आहे. चुनखडीयुक्त भूस्वरूप हे केवळ जेथे डोलामाइट आणि कॅल्शियमयुक्त खडक असतो ते तेथेच आढळतात. भूरूपांच्या निर्मितीत असे अनेक घटक आहेत जे भूरूपांच्या निर्मितीला नियंत्रित करत असतात. जेथे हवामान, खडकांचा प्रकार, अपक्षरणाची तीव्रता, जमिनीचा उतार आणि अडथळे इत्यादी हे घटक अपक्षरण आणि संचयनाच्या प्रक्रियेवर परिणाम करतात. उदाहरणार्थ, वाळूचा भार वाढल्यास वाऱ्याचे वहन कार्य मंदावते
व वारा संचयनास सुरुवात करतो. म्हणूनच संचयनाच्या भूरूपाची निर्मिती प्रक्रिया सुरू होते. ज्यावेळी नदीचा वेग मंदावतो त्यावेळी संचयन कार्यास सुरुवात होते. जरी सर्वच कारके सर्वत्र उपलब्ध नसली तरी अपक्षरण व संचयन सर्वत्र घडून येते. काही प्रक्रिया या समान असतात त्या वेगवेगळ्या कारकांकडून भूस्वरूपांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ नदीच्या संचयनातून पूरमैदाने तयार होतात. मात्र हिमनदीच्या संचयातून हिमोडगिरी किंवा हिमखडक अशा टेकड्यांची निर्मिती होते. अपक्षरणाची कारके. भूरूपे. प्रत्येक कारकामुळे विविध भूरूपे कशी निर्माण होतात ते आपण समजावून घेऊ. नदीचे कार्य. नदीच्या पाण्याचा प्रवाह खडकांचे अपक्षरण करून अपक्षरित पदार्थांचे नवीन ठिकाणी वहन व संचयन करते. या प्रक्रियेदरम्यान अनेक भूरूपे निर्माण होतात. नदीला खडकांच्या तुकड्यांना उचलून आणि वाहून नेण्यास गतिज ऊर्जा आवश्यक असते. जेव्हा तिची गतिज ऊर्जा जास्त असेल तेव्हा ती बऱ्याच पदार्थांना उचलून व वाहून नेऊ शकते. उगमापासून नदीचा प्रवास जसा सुरू होतो तिथून ती अपक्षरणाचे कार्य सुरू करते. पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो. येथे काठांपेक्षा तळांचे खनन जास्त होते. यामुळे तीव्र उताराचे काठ व अरुंद तळ असलेली गळई निर्माण होते. उदाहरणार्थ उल्हास नदीची गळई आणि नर्मदा नदीची गळई. खोल गळईला इंग्रजीत कॅनियन असे म्हणतात. नदीच्या प्रवाहात कालांतराने पाण्याबरोबर गाळाचे प्रमाण वाढते. पर्यायाने नदीचा तळभागाचे खनन कमी होते. मात्र काठावर तसेच दरीच्या उतारावर खनन जास्त होते. त्यामुळे दरीचे उभट तट रुंदावून दरीला व्ही आकार प्राप्त होतो. या दऱ्यांना व्ही आकाराची दरी म्हणतात. बऱ्याच वेळा डोंगर प्रदेशातील कड्यांवरून पाणी वाहते. उतारावरून ते वेगाने खाली पडते आणि खडकांचे खनन करते. त्या ठिकाणी सामान्यतः धबधब्यांची निर्मिती होते. जेव्हा नदी आलटून पालटून कठीण व मृदू खडकांच्या स्तरांवरून वाहते तेथे धावत्या आणि धबधबे तयार होतात. शरावती नदीवरील जोग, चंबळ नदीवरील चुली आणि महाबळेश्वर येथील वेण्णा धबधब्यांची काही उदाहरणे आहेत. खडकावर सतत वेगाने खाली पडणाऱ्या पाण्याच्या ओघामुळे धबधब्याच्या तळाशी खळग्याची निर्मिती होते, ज्यास प्रतापगर्ता असे म्हणतात. जेथे नदीपात्रातील खडक संरचना कमकुवत असते किंवा नदीपात्रात खडकांमध्ये जोड असतात तेथे प्रवाहासोबत वाहत आलेले दगड अडकतात. नदीच्या प्रवाहामुळे ते एकाच ठिकाणी वर्तुळाकार दिशेने फिरू लागतात. अशा ठिकाणी वेधन प्रक्रियेतून खळग्यांची निर्मिती होते. अशा खळग्यांना कुंभगर्ता किंवा रांजण खळगा असे म्हणतात. या प्रक्रियेतील निर्माण झालेला बारीक अवसाद प्रवाहाबरोबर वाहून जातो. खळग्यांचा व्यास व खोली काही सेंटीमीटर ते अनेक मीटरच्या कक्षेत असू शकते. अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथे कुकडी नदीत आणि पुणे जिल्ह्यातील बेगडेवाडीजवळील इंद्रायणी नदीत मोठ्या कुंभगर्ता पाहावयास मिळतात. प्रवाहातील खडकांचे तुकडे वाहून नेले जाताना ते एकमेकांवर आदलत आपटत जात असतात. त्यामुळे नदीपात्रातील दगडगोटे आणि खडे हे बऱ्याचदा गोलाकार बनतात. या प्रक्रियेस सन्निकर्षण म्हणतात. त्यामुळे सूक्ष्म गाळाचा भार तयार होतो. जेव्हा नदी मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेथे उतारात एकदम बदल होतो व तिची गती मंदावते. परिणामी काही पदार्थ पर्वत पायथ्यालगतच संचयित होतात. भरड अवसाद जसे की मोठे दगडगोटे, ओबडधोबड दगड पायथ्यालगत संचयित होतात. उरलेला अवसाद नदी प्रवाहासोबत पुढे वाहून नेला जातो. या ठिकाणी पंखाकृती मैदानांची निर्मिती होते. नदीने मैदानी प्रदेशात प्रवेश केल्यानंतर नदी तिच्या उपलब्ध ऊर्जेपैकी बरीचशी ऊर्जा मोठ्या प्रमाणातील अवसादाच्या वहनात खर्च करते. उपनद्यांनी वाहून आणलेल्या अवसादामुळेही मुख्य नदीपात्रात अवसादाचे प्रमाण वाढते. यामुळे नदीला सर्व अवसाद पुढे वाहून नेणे शक्य होत नाही. अशा वेळी छोट्याशा उंचवट्याने किंवा अडथळ्यामुळे तिच्या प्रवाहाची दिशा बदलते. ज्या बाजूकडे नदीचा प्रवाह वळतो त्या बाह्य वळणावर अपक्षरण अधिक घडते, तर वळणाच्या आतील बाजूस संचयनाचे कार्य घडते. वारंवार घडणाऱ्या या क्रियेमुळे नदी वळण घेत वाहते. अशा प्रकारे निर्माण झालेल्या वळणांना नदीचे नागमोडी वळण असे म्हणतात. अशा
अशी नागमोडी वळणे पुढे अतिशय तीव्र झाल्यास दोन वळणांचा भाग खूप जवळ येतो. परिणामी पूर परिस्थितीत नदी नागमोडी वळण सोडून कमी अंतराचा सरळ मार्ग अनुसरते. त्यामुळे असे नागमोडी वळण मुख्य प्रवाह पात्रापासून वेगळे होते. त्याला नाळाकृती आकार प्राप्त होतो. अशा भूरूपास नाळाकृती सरोवर म्हणतात. नदीला पूर आल्यास नदीचे अपक्षरणाचे कार्य वाढते व त्या प्रदेशात मंद उताराचे विस्तृत मैदान तयार होते. त्यालाच पूर मैदान म्हणतात. या मैदानातील मृदा सुपीक असल्यामुळे शेतीसाठी फायदेशीर ठरते. पूर काळात पूर मैदाने पाण्यातील अवसादासह जलमय होतात. त्यामुळे नदीच्या तटावर भरड अवसादाचे निक्षेपण घडते. हे निक्षेपण नदी किनाऱ्यावर पूर तटांची निर्मिती करतात. या प्रदेशात उतार मंद असतो. नदीपात्रात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने तिचा वेग मंदावतो. गाळ पुढे वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्याने ती अनेक वितरिकांमध्ये विभागली जाते. तिथे त्रिकोणी आकाराच्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होते. त्रिभुज प्रदेश केवळ पुढील दिलेल्या स्थितीतच तयार होतात, जिथे अवसादांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. समुद्र फार खोल नाही. त्यामुळे काही नद्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करत नाहीत. अशा नद्यांच्या मुखांजवळ खाड्यांची निर्मिती होते. सागरी लाटांचे कार्य. वाहत्या पाण्याप्रमाणे सागरी लाटा देखील कार्य करतात. अपघर्षण प्रक्रिया ही सागरी लाटांच्या कार्यातील सर्वात परिणामकारी प्रक्रिया आहे. सागरी लाटांचेही अपघर्षण अतिशय प्रभावी आहे. द्रावण या रासायनिक प्रक्रियेद्वारेही किनारी भागात अपक्षरण घडते. खडकांचे रासायनिक अपक्षरण हे लाटांमुळे होणाऱ्या घर्षणाने सुद्धा होते. किनारी प्रदेशात लाटांमुळे खडकांचे होणारे क्षार विदारण हे या भागात विशेष महत्त्वाचे आहे. तीव्र उतार असलेल्या जमिनीवर थेट आपटणाऱ्या लाटांमुळे सागरी कड्यांची निर्मिती होते. किनाऱ्यावर तीव्र उतार हा पाण्याखाली जाणारा असेल तर लाटा खडकाला फोडू शकतात. किनाऱ्यालगतच्या अपक्षरणाला मृदू खडक पहिल्यांदा झिजतो. लाटांकडून मृदू खडकाची झीज होते, ज्याने पोकळी निर्माण होते. त्याला सागरी गुहा म्हणता येईल. कठीण खडकाखाली मृदू खडक जेव्हा लाटांमुळे अपक्षरित होतो, तेव्हा सागरी गुहा आकारास येते. सागरी कमानी जेथे भूशिरावरील दोन गुहा एकमेकीस मिळतील, तेथे सागरी कमान आढळते. त्या ठिकाणी एका भूशिरावरील दोन गुहा परस्पर विरुद्ध दिशेने एकमेकीस मिळतात, त्या ठिकाणी सागरी कमान तयार होते. सागरी कमानीचे छत कोसळल्यानंतर तेथे सागरी स्तंभ निर्माण होतात. ते सागर जळात एखादा मोठा खडक ठेवावा असे दिसतात. जेथे लाटांमुळे खडकांचे अपक्षरण मोठ्या प्रमाणात होते, तेथे विस्तृत तरंग-घर्षित मंच तयार होतो. हे अपघर्षणामुळे तयार होतात. असा सागरी तरंग-घर्षित मंच बहुधा सागरी कड्यांच्या पायथ्याशी निर्माण होतो. असे तरंग-घर्षित मंच ओहोटीच्या वेळी दिसतात. कड्यांचे मागे सरकणे हे देखील याचा एक पुरावा आहे. किनाऱ्यावरील सहज आढळणाऱ्या संचयनाचे भूरूप म्हणजे पुळण होय. समुद्रात शिरणाऱ्या जमिनीच्या भागाला भूशीर म्हणतात. दोन निकटच्या भूशिरांदरम्यानचा किनारा अंतर्वक्र आकारात असतो. लाटांमुळे अपक्षरण झालेल्या पदार्थांचे वहन होते आणि या भागात संचयन होते. नदी आणि अन्य कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात अवसाद आणला जातो. त्याशिवाय हा भाग उथळ असल्याने लाटांची गती कमी होते. परिणामी या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या अवसादांचे संचयन होते. प्रामुख्याने बारीक वाळूचे संचयन किनाऱ्यालगत झालेले आढळते. किनाऱ्यालगत वाळूच्या अशा संचयनाने पुळण निर्माण होते. महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात दिवेआगर, गुहागर, हरेश्वर इत्यादींसारखी लांब पुळणे विकसित झालेली आढळतात. भारतातील सर्वात लांब पुळण मरीना पुळण हे चेन्नई येथे आहे. भूशिरांच्या बाजूने देखील वाळूचे संचयन घडत असते. असे संचयन किनाऱ्याला एका भूशिराकडून दुसऱ्या भूशिरापर्यंत समांतर होत जाते. कालांतराने याची लांबी वाढत जाते व पुळणापासून काही अंतरावर पाण्यात घुसणारे बांधासारखे भूरूप तयार होते. यालाच वाळूचा दांडा म्हणतात. श्रीवर्धन, रेवदंडा येथील महाराष्ट्रातील किनारी भागात असे वाळूचे दांडे पाहावयास मिळतात. वादळ किंवा त्सुनामीच्या विनाशकारी शक्तीस थोपवण्याचे व त्यापासून संरक्षण देण्याचे काम वाळूचे दांडे करतात. कधीकधी वाळूचे दांडे आणि जमीन यांदरम्यान समुद्राचा भाग बंदिस्त होतो. या ठिकाणचे पाणी मचूळ असते. अशा खाऱ्या व मचूळ पाण्याच्या सरोवरास कायल किंवा खाजण म्हणतात. समुद्राकडून वेगळ्या झालेल्या या भागात मोठ्या लाटा
निर्माण होत नाहीत. ओडिशातील चिल्का आणि केरळमधील वेम्बनाड सरोवरे ही खाजणाची उदाहरणे आहेत. ओडिशातील चिल्का सरोवर मान्सून पर्जन्यादरम्यान गोड्या पाण्याचे होते. काही वेळेस असे वाळूचे दांडे मुख्य भूमीपासून वेगळे होत नाहीत आणि ते समुद्रात वाढत जातात. यांना वाळूची दांडी म्हणतात. वाळूचा दांडा आणि वाळूची दांडी हे जमिनीपासून विलग झाल्यास बेटाची निर्मिती होते. किनारी भागांचे वेगळेपण. इतर सर्व कारकांच्या मानाने सागरी लाटांच्या कार्यामध्ये सातत्य असते. त्यामुळे या कारकांचे परिणाम अल्पकाळातच दिसून येतात. काही भागात अपक्षरण तर त्या नजीकच्या भागात निक्षेपण सातत्याने घडत असते. उलण, दांडे यांसारख्या निक्षेपणातून तयार झालेल्या भूरूपांचे देखील अपक्षरण घडते. सागराच्या पातळीत वाढ होऊन अनेक ठिकाणचे किनारी भाग पाण्याखाली जाण्याचा धोका सतत असतो. सागर किनारी भागात लोकसंख्या दाट असल्याने किनारपट्टीच्या व्यवस्थापनाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. वाऱ्याचे कार्य. पृथ्वीवर वाहते पाणी, सागरी लाटा, भूजल किंवा हिमनदी यांच्या प्रभावक्षेत्रापेक्षा तुलनेने वाऱ्याचे प्रभावक्षेत्र कमी असते. परंतु ओसाड प्रदेशात वारा अधिक प्रभावी असतो. वाऱ्यांचे कार्य प्रभावीपणे होण्यास खालील बाबी आवश्यक आहेत. शुष्कता. पर्जन्याच्या प्रमाणापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण या प्रदेशांमध्ये अधिक असते. वनस्पतींचे विरळ आच्छादन किंवा वृक्षांचा अभाव. भूपृष्ठावर शुष्क व सुटे पदार्थ असणे. अवसादांना उचलून वाहून नेण्याएवढा वाऱ्याचा वेग. शुष्क प्रदेशात सातत्याने जोरदार वारे वाहत असतात. अशी वाऱ्यांची हालचाल भूपृष्ठावरील सुट्या पदार्थांना उचलते आणि प्रवाहाबरोबर त्यांचे वहन वेगवान वारे जेव्हा चक्राकार गतीने फिरतात तेव्हा अपवहन घडते. प्रदेशातील सुटे पदार्थ उचलून नेले जातात. यामुळे त्यांचे लहान तुकडे होतात. अशा अपक्षरणामुळे खळगे निर्माण होतात. अशा खळग्यांचा व्यास काही सेंटीमीटर ते काही किलोमीटरपर्यंत बदलत जाणारा असू शकतो. त्यांना अपवहन खळगे संबोधतात. इजिप्तमध्ये कतार खळगा या प्रकारे तयार झालेला आहे. त्यांची लांबी सुमारे 300 किमी आणि रुंदी 135 किमी आहे. समुद्रसपाटीपासून हा खळगा 133 मीटर खोल आहे. जमिनीच्या पृष्ठभागावर वाऱ्यामुळे अपघर्षण होते. यामुळे खडकाचा वाताभिमुख पृष्ठभाग गुळगुळीत उताराचा बनतो. अशा खडकांना वातघृष्ट म्हणतात. अपघर्षण भूछत्र खडकाच्या निर्मितीत देखील सहाय्यभूत ठरते. खडकावर वारा आणि त्यासोबत वाहून आणलेले कण आघात करतात. हा आघात प्रामुख्याने खडकाच्या पायथ्याकडील भागात जास्त होतो. त्यामुळे माथ्याकडील भागापेक्षा पायथ्याकडील भागाचे अपक्षरण जास्त होते. त्यातही जमिनीपासून मध्यम उंचीवर वाऱ्याबरोबर वाहून येणारे कण हे बारीक असले तरी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मधल्या भागात पायथ्याच्या तुलनेत अपक्षरण जास्त होते. त्यामुळे अशा खडकाचा आकार भूछत्रासारखा दिसतो. म्हणून अशा खडकांना भूछत्र खडक असे म्हणतात. दोन समांतर कठीण खडकांच्या दरम्यान मृदू खडक असल्यास मृदू खडकाची झीज जलद होते व पन्हाळीसारखा कटक आकारास येतो. यास यारदांग असे म्हणतात. एकमेकांवर उसळल्यामुळे खडकांच्या कणांचा आकार सन्निकर्षात लहान होतो. वाऱ्यांमुळे वहन होत असताना मोठ्या आकाराचे कण कमी उंचीवरून कर्षणाद्वारे वाहून नेले जातात, तर लहान आकाराचे कण हे मध्यम उंचीवरून परिवर्तित स्वरूपात वाहून नेले जातात. सूक्ष्म पदार्थ निलंबनाद्वारे वाहून नेले जातात. मोठ्या आकाराच्या औषधांचे संचयन होऊन वाळूच्या टेकड्यांची निर्मिती होते. यांनाच वालुकागिरी असेही म्हणतात. पोयटा आणि चिकणमातीचे सूक्ष्म कण मूळ स्थानापासून निलंबनाद्वारे दूरपर्यंत वाहून नेले जाऊन संचयित होतात. या संचयनामुळे झालेल्या भूरूपास लोयस म्हणतात. वालुकागिरींचे प्रकार. टेकडीच्या आकारानुसार तसेच वाऱ्याच्या दिशेनुसार वालुकागिरींचे वर्गीकरण केले जाते. वाऱ्याच्या वहन मार्गात अडथळा आल्याने वाऱ्याचा वेग मंदावतो. तेथे वाळूच्या संचयनास सुरुवात होते. साचलेल्या वाळूच्या टेकडीस कालांतराने चंद्रकोरीसारखा आकार प्राप्त होतो. वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेकडील उतार मंद असतो तर विरुद्ध बाजू तीव्र उताराची असते. त्याला बारखान असे म्हणतात. असे बारखान कमी वाळूच्या प्रदेशात व नित्याने एकाच दिशेने जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याच्या प्रदेशात निर्माण होतात. बारखानाची हालचाल व
बारखांची हालचाल वाऱ्याच्या दिशेने होते. अशा प्रकारच्या बारखान टेकड्या राजस्थान येथे भारतीय महावाळवंटात अनेक संख्येने पाहावयास मिळतात. अनुलंब टेकड्या या वाऱ्यासोबत येणाऱ्या वाळूच्या संचयनाने निर्माण होतात. त्यामुळे या टेकड्या लांबवर वाऱ्याच्या दिशेस समांतर पसरलेल्या असतात. बारखांप्रमाणे स्थलांतरित होत नाहीत, परंतु वाऱ्याच्या दिशेने लंबवत होतात. यालाच सैफ टेकड्या असेही म्हणतात. या टेकड्या शेकडो किलोमीटर लांब असतात. सौदी अरेबियातील रब अल खली वाळवंटात अशा टेकड्या पाहावयाला मिळतात. वाळूच्या संचयनातून लोयस मैदानाची निर्मिती होते. वाळवंटी प्रदेशातील सूक्ष्म वाळू वारा दूरपर्यंत वाहून नेतो आणि ती संचयित होते. त्यामुळे या भूरूपांची निर्मिती होते. या भूरूपाचा थर 100 मीटरपर्यंत जाडीचा असतो. वाऱ्याद्वारे निलंबित कणांचे शेकडो किंवा हजार किलोमीटर दूर वाळवंटात संचयन होते. उत्तर चीनमध्ये लोयसच्या थराची जाडी 30 ते 90 मीटर आढळते. गोबीच्या वाळवंटातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे याची निर्मिती झाली आहे. ही मैदाने सुपीक असतात. भूजलाचे कार्य. जमिनीत ज्यावेळी पाणी मुरते त्यावेळी ते अच्छिद्र खडकापर्यंत जाऊन क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते. चुनखडकासारखा खडक पाण्यात विरघळू शकतो. अशा प्रदेशात जमिनीखालील खडकात वेगवेगळी भुरुपे तयार करण्याच्या प्रक्रियेत भूजल महत्त्वाची भूमिका पार पाडते. भूजलात पदार्थ विरघळतात, खडकापासून वेगळे होतात, त्यांचे वहन होते व ते संचयित होतात. त्यामुळे विशिष्ट भूरूपे अशा प्रदेशात पाहावयास मिळतात. भूमध्य समुद्राभोवतालच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर चुनखडकाने बनलेली भूरूपे आहेत. क्रोएशियाच्या डाल्मेशियन किनाऱ्यालगतच्या विस्तीर्ण कास्ट पठारावर ही भूरूपे तयार झाली आहेत. युरोपशिवाय कास्ट भूस्वरूपांची अन्य उदाहरणे कॅरिबियन बेटे, मेक्सिको, चीनचा दक्षिण भाग, संयुक्त संस्थाने या भागात व भारतात मेघालय, आंध्र प्रदेशातील बोरा गुहा, महाराष्ट्रातील कान्होर पठार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इत्यादी प्रदेशात अशी भूस्वरूपे पाहावयास मिळतात. कास्ट पद्धतीची भूरचना विकसित होण्यासाठी पुढील 3 घटक आवश्यक असतात. कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड. उष्ण व दमट हवामानात जास्त संख्येने असलेल्या वनस्पती भूजलाला कार्बन डायऑक्साईडचा पुरवठा करतात. कार्बन डायऑक्साईडमुळे पाण्यात आम्ल निर्माण होते, ज्यामुळे द्रावणाची क्रिया जलद गतीने होते. भूजलाची क्रियाशील हालचाल. विद्राव्य कार्बन डायऑक्साईडसोबत संपृक्त झालेल्या पाण्याची हालचाल सहज होणे. खडक जेवढा सच्छिद्र तेवढी पाणी मुरण्याची गती जास्त असते. जोड. खडकातील तडे आणि जोडांमुळे पाणी मुरण्यासाठी जागा निर्माण होते. अपक्षरण व संचयन भूरूपे. ज्या खडकात भेगा किंवा जोड आहेत अशा खडकामध्ये मुरलेले पाणी भूपृष्ठभागाच्या खाली अधिक प्रमाणात केंद्रित होते. म्हणूनच भूजलामुळे निर्माण होणारी भूरूपे भूपृष्ठभागाच्या खाली तयार होतात. ज्या प्रदेशात जिप्सम व चुनखडक यासारखे पाण्यात विरघळू शकणारे खडक असतात, तेथे आम्ल जलामध्ये खडक विरघळतो. त्यातील भेगा कालांतराने मोठ्या होतात. सतत होणाऱ्या द्रावण क्रियेमुळे या भागात भूपृष्ठावर वर्तुळाकार खळगे निर्माण होतात. यांना विलयन विवरे असे म्हणतात. पृष्ठीय जलप्रवाह अशा विवरांमध्ये लुप्त होतो. या विलयन विवराचा तळाकडील भाग कोसळणे हे एक नैसर्गिक अरिष्ट होऊ शकते. काही प्रदेशात भूजलात विरघळल्यामुळे त्यांच्या प्रवासमार्गांची जाळी तयार होते. काही वेळा झिरपणारे पाणी अच्छिद्र व एकसंध खडकामुळे अडते. आणखी खोलवर जाण्यापेक्षा ते तेथेच साचते व अच्छिद्र खडकाच्या पृष्ठभागाला समांतर वाहू लागते. कॅल्शियम कार्बोनेट सारखी खनिजे अशा पाण्यात विरघळतात. कालांतराने या प्रक्रियेमुळे तेथे गुहा तयार होतात. अशापैकी काही गुहा खूप मोठ्या व काही किलोमीटर अंतरापर्यंत विस्तारित होतात. उदाहरणार्थ, भारतातील मेघालय प्रांतात अशा एका गुहेची लांबी 23 किलोमीटर आहे. झिरपणारे पाणी कॅल्शियम कार्बोनेटचे संचयन करते. पाण्याच्या गुहाच्या छतांवर अवक्षेपण होते व कॅल्शियम कार्बोनेट छतावर साचतो. असे संचयन तळाच्या दिशेने वाढत जाते. कॅल्शियम कार्बोनेटमुळे संपृक्त झालेली जल झिरपताना गुहांच्या तळांवर
ही अशी मोठ्या आकाराचे स्तंभ तयार होऊ शकतात. छतांकडून वाढत जाणाऱ्या स्तंभांना अधोमुखी लवण स्तंभ म्हणतात, तर जमिनीकडून छतांकडे वाढत जाणाऱ्या स्तंभांना ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ म्हणतात. काही वेळा ऊर्ध्वमुखी व अधोमुखी लवण स्तंभ वाढत जाऊन एकमेकास मिसळतात व त्यातून सलग लवण स्तंभाची निर्मिती होते. झिरपणारे पाणी गुहेतील हवेशी संपर्कात आल्यामुळे त्यातील कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. ही कार्बनन प्रक्रियेच्या विरुद्ध घडणारी प्रक्रिया आहे. यात कॅल्शियम कार्बोनेटचे अवक्षेपण होते. हिमनदीचे कार्य. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात तसेच समुद्रसपाटीपासून अधिक उंचावर असलेल्या पर्वतीय हिमरेषेच्या वर हिमनदीचे कार्य दिसून येते. उच्च अक्षवृत्तीय व अतिउंचावरील प्रदेशात हिमवर्षाच्या स्वरूपात वृष्टी होते. या हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमथर साचून कालांतराने त्याचे बर्फात रूपांतर होते. बर्फाच्या प्रचंड दाबामुळे बर्फाचे थर उताराच्या दिशेने मंद गतीने सरकू लागतात. अशा बर्फाच्या प्रवाहास हिमनदी म्हणतात. हिमनदी घनरूपात असल्याने तिचा वेग अतिशय मंद असतो. इतर कारकांप्रमाणे हिमनदी देखील अपक्षरण, वहन व संचयनाचे कार्य करते. त्यामुळे अनेक भूरूपांची निर्मिती होते. हिमनदी जेथून वाहते त्या पृष्ठभागावरील खडक उखडतात आणि अपघर्षणाद्वारे खडकांच्या तुकड्यांना वेगळे करतात. हिमनदीच्या तलाकडील अपघर्षण व उखडण्याच्या क्रियेने भूप्रदेशातील मेषशिला हे भूरूप तयार होते. मेषशिलेचा उगमाकडील भाग गुळगुळीत असतो तर प्रवाहाच्या दिशेकडील भाग खडबडीत असतो. अपक्षय, विस्तृत झीज आणि बर्फाची हालचाल यांमुळे हिमनदीच्या शीर्षभागाकडील तळाचा खडक हा तीव्र उताराचा होतो. खोल पोकळीतील खळग्यात आरामखुर्चीसारखा आकार येतो, त्याला हिमगवर असे म्हणतात. सहसा 2 किंवा अनेक हिमगवर एकमेकांच्या बाजूला विकसित होत असतात. या 2 हिमगवरांच्या दरम्यान शिल्लक राहणारा भाग अरुंद भिंतींचा असतो, त्याला शुककूट असे म्हणतात. जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा अधिक हिमगवर तयार होतात तेथे हिमनदीच्या झिजेमुळे शीर्षाकडे खनन होते. यामुळे शिखराकडे वैशिष्ट्यपूर्ण असा शिंगासारखा भाग तयार होतो. स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतातील मॅटरहॉर्न हे त्याचे उदाहरण होय. हिमनदी ही नदीप्रमाणे जलस्वरूपात नसून ती घनस्वरूपात असते. त्यामुळे तेथील दरीच्या तळांचे तसेच काठांचे अपक्षरण होते. यांमुळे दरींचा तळभाग रुंद होतो. यालाच यू आकाराची दरी म्हणतात. नदीप्रमाणे हिमनदीस देखील उपनद्या असतात. या हिमनद्या देखील यू आकाराच्या दऱ्या तयार करतात. परंतु हिमनदीच्या आकारातील फरकामुळे अपक्षरणाचे प्रमाण देखील भिन्न असते. उपहिमनद्यांपेक्षा मुख्य हिमनदीकडून होणारे अपक्षरण अधिक असते. मुख्य हिमनदीतील यू दरीत उभे राहिल्यास या दऱ्या लोंबत्या असल्यासारख्या भासतात. यांमुळे यांना लोंबत्या दऱ्या असे म्हणतात. मुख्य नदी व उपहिमनदी यांच्या संगमाजवळ हिमठोकळ्यासारखे खाली पडते. हिमनदीचे कार्य संपल्यानंतर या ठिकाणी धबधबे निर्माण होतात. हिमोडगिरी. हिमनदीबरोबर वाहून आलेल्या जाड्या-भरड्या गाळाचे संचयन हिमनदी ढिगांच्या स्वरूपात ठिकठिकाणी करते. अशा ढिगाऱ्यांमुळे तयार झालेल्या टेकड्यांना हिमोडगिरी म्हणतात. अनेक वेळा बऱ्याच हिमोडगिरी एकत्रित आढळतात. उंचावरून पाहिल्यास ह्या हिमोडगिरींचा संप टोपलीत अंडी ठेवल्याप्रमाणे दिसतो, म्हणून याला अंड्याची टोपली असे म्हणतात. हिमकटक. हिमनदीतील ओबडधोबड आकाराचे पदार्थ वहन मार्गात नागमोडी लांबट डोंगराकडे तयार करतात. या लांबट टेकड्या हिमकटक म्हणून ओळखले जातात. आगंतुक खडक. हिमनदीच्या प्रभाव क्षेत्रात स्थानिक खडकापेक्षा भिन्न स्वरूपाचा किंवा भिन्न प्रकारचा खडक आढळतो. हा खडक स्थानिक प्रदेशातील नसून तो हिमनदीद्वारे दूरवरच्या प्रदेशातून वाहून आणलेला असतो. त्यास आगंतुक खडक म्हणतात. असे आगंतुक खडक उच्च अक्षवृत्तीय हिमाच्छादित पाहावयास मिळतात. हिमनदीने झीज केल्यामुळे तयार झालेला अवसाद वहनादरम्यान काठाकडे किंवा हिमनदीच्या मार्गात संचयित होतो. या अवसादास हिमोड असे म्हणतात. हिमनदीच्या काठाकडील बाजूस संचयित झालेल्या हिमोडास पार्श्वहिमोड म्हणतात. हिमनदीच्या तळाला संचयित झालेल्या हिमोडास भुईहिमोड म्हणतात. तर 2 हिमनदीच्या
होणाऱ्या प्रवाह क्षेत्रात संचयित होणाऱ्या हिमोडास मध्य हिमोड म्हणतात. जेथे हिमनदीच्या मुखाकडे संचयित झालेल्या हिमोडास अंत्य हिमोड असे म्हणतात.